आज कल्याण डोंबिवलीच्या इलेक्शन 225 मधील प्रभाग क्रमांक 12मध्ये आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि वंचित प्रकाश आंबेडकर गट यांनी प्रभाग क्रमांक 12च्या प्रभाग क्रमांक चे विक्रांत जगन्नाथ शिंदे, संध्या केदारे, लीना करपे आणि विनोद होले नाईक या आमच्या पॅनलला, राष्ट्रवादीच्या पॅनलला संपूर्णपणे पाठिंबा दिला आहे. आणि आम्हाला आज हा जो पाठिंबा दिला याबद्दल रामदासजी आठवले आणि प्रकाशजी आंबेडकर यांचं मी कल्याण जिल्हा डोंबिवली पक्षाच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार मानतो. नमस्कार, धन्यवाद. कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2025-26चं इलेक्शन प्रभाग 12 या प्रभाग 12मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, अजित पवार पक्ष यांचे अधिकृत उमेदवार विक्रांत जगन्नाथ अप्पा शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे पाठिंबा देण्यात येत आहे. आणि हा जाहीर पाठिंबा विक्रांत शिंदे यांना आज आम्ही इथे आपल्यासमोर डिक्लेअर करत आहे. आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 अ ब कड हे जे आमच्या या ठिकाणी उमेदवार आहेत विक्रांत शिंदे, या सर्व उमेदवारांना आम्ही आठवले गटाच्या वतीने या 12 प्रभाग क्षेत्रात आमच्या सर्व RPIच्या कार्यकर्त्या नीता मोडगरे मॅडम, तसेच आमच्या कल्याण या पूर्व विभागामध्ये असणारे आठवलेंचे जे कार्यकर्ते प्रभाग क्रमांक 12मध्ये आहेत, त्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे त्यांना आम्ही हार्दिक त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना जाहीर आम्ही पाठिंबा दिलेला आहे. विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही हा पाठिंबा दिलेला आहे. कारण आम्ही बघतो की अनेक वर्ष याच्या आधी असणारे जे नगरसेवक आहे 15-20 वर्ष होते, पण त्यांनी कसले कामं केले नाही, विकास केला नाही. मग आता नवीन येणारे जे युवा पिढी आहे, नवीन मुले आहेत, विक्रांत शिंदे हे युवा एक कार्यकर्ते आहेत आणि त्यांना आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे यांचा एक चांगला एक मुलगा एक आणि हुशार असं व्यक्तिमत्व आहे. तसे आप्पांची समाजसेवा आणि रोज असलेलं कार्य हे सर्व बघून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, स्थानिक नागरिकांनी, इथे राहणारे जे लोक आहेत जे अनेक वर्षाहून सोबत राहतात, ते विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही ह्या पॅनलमध्ये अ ब कडं असणाऱ्या सर्व उमेदवारांना आम्ही आठवले पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा दिलेले. विक्रांत शिंदे यांनासुद्धा जाहीर आमचा पाठिंबा आहे. विकासाच्या मुद्द्यावरती ते चांगलं काम करतील अशा हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आम्ही प्रत्येक माणसं रात्रदिवस मेहनत करून एक मत त्यांना देऊन ह्या ठिकाणी निवडून आणणारी याची ग्वाही देतो.